कौशिकी, तू म्हणतेस म्हणून ना? म्हणजे तुम्ही मला माफ केलं बाबा? थँक्यू बाबांनी माफ केलं मला. ताई खरंच थँक्यू, खरंच थँक्यू. मी 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 खरंच सांगतो, मी मी तुम्हाला दोघांचाही विश्वास नाही तुटू देणार यावेळी. खरंच सांगतो. थँक्यू. त्यांनी तुला माफ केलंय, पण पुन्हा अशी चूक होता कामा नाही. नाही नाही नाही, मी 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 प्रॉमिस करतो, मी तुमचा विश्वास यावेळी नाही तोडणार. तुम्हाला दोघांचाही विश्वास नाही तोडणार यावेळी. खरंच सांगतो, मी असं काहीच नाही वागणार. थँक्यू. बरं, मला असं वाटतं आपण सगळे आता बाहेर जाऊया का? दया काकांना थोडा आराम करू दे. पण काही लागलं तर मला सांगा. हां ताई, मी आहे इथेच. हो. डॅडना थँक्यू. बरं, आलेच दया काका. कौशिकी, हां, केदार कुठे आहे ग? आणि तारिणी सुद्धा दिसत नाहीये कुठे. आहेत ना, सगळे घरीच आहेत. काय आता पुढे काय? आता कोणाच्या नावाने ब्लॅकमेल करणार? तो जो माझा मित्र होता, जो घरी आलेला, तो देवा घरी गेला. आता ओरडून ओरडून जरी कोणाला सांगितलंस ना, तरी कोणीच विश्वास ठेवणार नाही. आता काय कर, मेन हत्यार आहे ना कौशिकी खांडेकर, तर ती पण आमच्याच बाजूने आहे ना. आता काय करणार? काय करणार आता? आता काय झालं? नाही नाही, काय काही झालं नाही ताई. मी त्याला तेच सांगत होतो की हे आता जे काय झालं ते विसरून जा. शेवटी प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या, पर्सनल गोष्टी वेगळ्या. आता हे सगळं विसरून आपल्याला एकत्र काम करायचंय पुढे. तर हा राग धरून बसलाय. मला माहिती आहे तुम्ही दोघं काय तुमची चूक मान्य करणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला सॉरी म्हणतो. बस सॉरी. चल ना, तर विसर सगळं, सोडूया. ये चल चल, सोडून टाकूया सगळं. हा बोल श्वेता. चेंज झालं, पण स्पेशल क्राईम युनिट तर साधू सरांच्या अंडर होतं ना. मग ए ए ए काय, तुला खूप आनंद झाला होता ना मला ऑफिसमधून बाहेर काढलं होतं तेव्हा? त्याच्यापेक्षा खूप जास्त आनंद मला होणार आहे जेव्हा या घरातून तुला बाहेर काढणार ना, त्यावेळेला. आणि तुम्हाला आत्ताच सांगतोय, आत्ताच बॅग पॅक करायला घ्या. नंतर जर बोललात की युवराजने घाईघाईत घराच्या बाहेर घालून सामान पॅक करायला घ्या, बघू नको. ए बाई चल, कामाला कामाला लाग, चल. गुड आफ्टरनून टीम. अरे पुढे काय बोलणार आहे की नाही? सॉरी सर. सॉरी? सर, गुलाबकडून मी सत्य वदवून नाही घेऊ शकले आणि त्याच्यामुळे तुमच्या पोस्टवर परिणाम झालाय. सर, हे माझं फेल्युअर आहे. टीम तारिणी, खबर पोहोचली तर. एनिवेज, माझी बदली होते याचं मला अजिबात वाईट वाटत नाहीये. आपण इतकी चांगली टीम मी सोडून जाणार आहे याचं मात्र नक्की दुःख होत आहे. तारिणी अफाट बुद्धिमत्ता असलेली ऑफिसर, टीम लीडर, ज्याच्या बंदुकीचा नेम कधीही चुकत नाही असा केदार, खूप ॲडव्हान्स डिव्हाइस कंट्रोल असणारा टेक्नो, टीमचं बळ आणि पाठीशी अनुभवाची शिदोरी असणारा नित्यानंद, फातिमासारखी बेधडक एनर्जी आणि कत्रीसारखं कमालीचं नेटवर्क. तुम्ही सगळे परफेक्ट बॅलन्स आहात आणि हा बॅलन्सच आपल्या टीम तारणीला मजबूत बनवतो. आतापर्यंत तुम्ही जी काही मला साथ दिली त्याबद्दल मी खरंच तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. ऑफिसर, टीयर्स आर फॉर एनिमीज, नॉट फॉर अस. अश्रू गुन्हेगाराच्या डोळ्यात आले पाहिजेत, आपल्या नाही. आणि तारिणी, सॉरी म्हणण्याची खरंच काही गरज नाही. तुम्ही आजपर्यंत माझ्या कमांड अंडर राहून जे काही केलं त्यासाठी मी खरंच ग्रेटफुल आहे. सो टीम तारिणी, आर यू रेडी फॉर लास्ट ब्रीफिंग? Yes, sir. सो टीम तारिणी, दिस इज द लास्ट ऑर्डर फ्रॉम युअर चीफ. माझ्या जागी लवकरच आता नवीन चीफ अपॉइंट होईल. त्याच्या ऑर्डर्सनुसार प्रत्येक गोष्ट नीट फॉलो करायची आहे तुम्हाला. टीम तारिणी साधू सरांसोबत होती याची छाप नव्या ऑफिसर समोर तुमच्या कामातून, धैर्यातून आणि शिस्तीतून जाणवायला हवी. विल यू मेक मी प्राऊड? Yes, sir. गुड. ही माझी शेवटची कमांड आणि तुम्हा सगळ्यांचा घेतलेला निरोप. थँक्यू टीम. सो चीफ ऑफिसर साधू सायनिंग ऑफ. जय हिंद.
तारिणी, मला जरा 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं आहे. काम आहे म्हणल्यावर चालतं. तुम्ही आज अचानक ऑफिसला कसे आलात? सहज, अगदी सहज. म्हटलं बरेच दिवस नाही आलोय, आज जाऊन यावं. पूर्वी कसं क्लिनिकला जाण्याच्या आधी इथे यायचो. तुझ्या वडिलांसोबत काकांसोबत मस्त गप्पा व्हायच्या, चहा व्हायचा. सगळ्या बातम्या मला आधीच कळायच्या, मग टीव्हीवर यायच्या. बाय द वे, तब्येत कशी आहे दयाची? बेटर, मच बेटर. तुम्हाला खरं सांगू कामत काका, काल मला खूप भीती वाटली होती. का? नाही, कारण दया काकांना असं बघून मला जरा टेन्शन आलं होतं, पण आज त्यांनी खाल्लंय त्याच्यामुळे माझं टेन्शन जरा कमी झाले. अँड ऑल थँक्स टू यू. झालं, पुन्हा थँक्स सुरू. अहो कामत काका, खरंच त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटते मला. ते एकदा ठणठणीत झाले की मगच मला बरं वाटेल. व्यवस्थित बरा होईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पण मला ऍक्च्युली तसं वाटत नाहीये कामत काका. आता घरातली परिस्थिती तुम्हालाही माहितीये. घरातलं वातावरण जोपर्यंत शांत होत नाही, मला नाही वाटत तोपर्यंत दया काकांना बरं वाटेल. सगळं नीट होईल, अजिबात काळजी करू नकोस. पण केदार तारिणी असे का वागले मला खरंच कळत नाहीये. ते असे बेजबाबदार नाहीयेत, पण काल ते इतक्या बेजबाबदारपणे का वागले? कारण काय झालं कामत काका? हा नाही, काही नाही. का कुणास ठाऊक, पण त्या रात्री मला केदार आणि तारिणी जरा वेगळे वाटल्या.